श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नम, श्री सरस्वती नम, श्री सद्गुरुभे नम, श्री कुलदेवताय नम, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नम. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञान मृत्यू दंडातीत गगन सदृश्य तत्वमस्यादिलक्षम एकनित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मानेत्र स्वास्य वंदन कंता टोपीच माला दंड कमंडलुदर कटयांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ धारक पाहिमा. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाश शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथा मी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर आगमे लीला जयची तया मंगलासी साष्टांग नमन करी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत आता ती ब्रह्मासुता नमी एली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तेचीची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला वेगळे त्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापने कारण युगयोगी अवतार घेणे नाना वेद वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतासे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोट्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिमाजनी गावेची योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझे ठाई वार्ता मी पणाचे नसेचे ऐसे ऐकून स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणे आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्याने वारंवार त्यांचे चरणी नमने माझे साष्टांग. कवी कुलमकोंठ सनमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पावन ज्ञाते डोल वितिमान त्यांचे चरण मी एली ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारमी तया नमित वर प्रसादा कारणे आहो तुम्ही संत जनी मज दिनावर कृपा करुणे आपण हृदयस्थ रावणी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचिक्षण महाध्यानी विद्यान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावाजी श्रवणे असे माझे संस्कृत वाणी ती एकडी न पाहावे. स्वामींच्या लीला बहुतास्ती प्रसिद्ध लोकात त्या सर्व गणिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावई मान सुज्ञाने अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिसोत प्रथमोदय गोढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरणाम प्रथमोदय गोढहा. श्री शंकर पर्णमस्त श्री श्री श्रीपाद श्री वल्लभ पर्णमस्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नम. कामना धरून जे भजते होय त्यांचे मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदे याची घरी बसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातले त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याच सवेक पारसी आला होता दर्शन असे ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एके हरी दोघासी बैसोनी दोहीवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभेंतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्य मुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडुलो तीर्थ समग्र ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिले मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जयची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबाद असी पातुल येऊन या मंगवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलं तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मूळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलं तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून झाले तैपासून या नगरात आनंद्याहून आनंद ऐसे मुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजे येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांचे न झाले दर्शन येता साधू दिगंबर लीला वेगळी येते वरी कमरेवरी ठेवून कर दर्शन देती त्यासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसत द्वितीयोदय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोदय श्रीस्तु शुभमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा.
श्री गणेशाय नमः. धन्य धन्य त्या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरती पद पावती. कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले, मुळा माझी वास्तव्य करीत आपाटोळे झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वरून, सेवे घेऊन स्वामीसी टोळ जाते अक्कलकोटासी. अर्ध मार्गून टोळासी मागे परतणे भाग पडे, टोळ गेल्या परतुनी स्वामी चालले उठून. बहुत वर्जिले सेवकानी परी नच मानले त्या, तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले येती राजे स्वैच्छेने, तेथे काविंद होता तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पहा सिद्ध महासिद्ध समजला, पूर्व पुण्यस्थव निश्चिती. आले चोळप्पाची गृहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती. चोळप्पा करी आदर योग यागाधिक काही, चोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाही. स्वामीले सदनाते त्याची देखुणे भक्ती, स्वामी तेथी भोजन करीती. तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ, तैपासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळप्पाची गृहाप्रती आले कोणी एकैती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात. नुपरासी कळला वृत्तांत, की आपल्या नगरात यती विख्यात पातले. वार्तायसी ऐकून राव बोलायला काय वाणी, गावात येथे येऊन फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाई भेटूत या येतीवर या. परी केळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायची. खून पटले अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदिली, समस्ती पावले वंदिली. सोपचारी पूजिली, स्वामी मूर्ती नुप्र राई. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोदय गोडा श्री स्वामीराज पर्णमस्तु. श्रीस्तु शुभ भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेश. तृतीयोदय अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते आता. स्वामी चरित्र गाता एकता, पुनरावृत्तीत चुकेल. गतादयाचे अंत्य अक्कलकोटे आले, तिनुप्रराय दर्शन देती. स्वैच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ बघ, घरी राहिले स्वामी राव. हे त्याची सुकृत पूर्व, नित्य सेवा घडी त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती, कामना चित्ती धरुणे. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संतांनी. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीरभोगे कष्टले, संसार तापे तृप्त झाले. मायामय पसाराते फसले, ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ती राजे पुरविती. दृढ चरणी ज्यांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, त्या शास्ते केवळ नास्तिका प्रती. तत्काळ योग शासन करीताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जनासी, ढोंगी यांच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी. जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याची अंगी. कोणते हो वसत असे, ऐसे त्यांनी निंदिले. समर्थाने अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले, तेव्हा केले एक नवल एक. एका भक्ताची घरी पातली समर्थांची स्वारी. ते हे दोघे अवचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्या जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुतेकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांची मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, माना माझे आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरून. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निजहस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. मोडली जणांची गर्दी, ते येऊनी सेवे करी. संन्यासे पुढे नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी, तेथून उठले दोघे संन्यासी त्या दिवशी. राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासे. अन्नोदक वर्ज असे जे पातले करू चरण, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुतिस्त धना, अवतरले येतीवर. येती श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोदय गोडा श्री स्वामीराज पर्णमस्तु. श्रीस्तु शुभ भवतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञातम छेदका. भास्करा पूर्ण साक्षी परात्परा. भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त भाऊ झाले. वार्ता पसरली चौकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे, राजे रज वाडे थोर थोर. तेव्हा किती एक अनुप्रती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हाराव राज्याधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नुप्रवर तयाप्रीती. कोणी जाऊन अक्कलकोटासी, येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ भूत.
कार्य जाणून कठीण न कोणी बोली ती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योगी आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नुपरा लागी परी एसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी त्या नावे वटपुरीसी तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नुपरवर तेसे सभाई समग्र आनंदित झाली. नुप्रती सकळ जण त्यापरी तात्याशी सन्माने गौरव आणि मधुर वचने यशस्व म्हणती तया. तात्यासाहेब निघाले स्तवर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते तया ते. अक्कलकोटीची अनुप्रती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराणीतील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी. कैसे नाही हो आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्ने काय हो स्तवर लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदिली बहुसाल दाने याचे धने तृप्त केले. स्वामीचे पूजे प्रती नानद्रव्ये समर्पिती जेणे सेवे करू संतुष्ट होती. ऐसी करीती सर्वदा. ऐसे याने काही न झाले केले तिथे के व्यर्थ गेले. तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविले एक एकांती गाठून चोळप्पा प्रती त्या जागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हाराव आदरेसी नाम देतील तुम्हा ते. द्रव्याने सर्व वशा चोळपासी लागली अशा तयाची अंतरी भरवसा जागिरीचा बहुसाल चोळपाने कर जोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळ होणी समर्थांनी बडोद्या प्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला भूतधन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून हे वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले स्तवर राव मल्हार प्रती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोदय गोडा. श्रीस्तु शुभ भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 श्री गणेशाय नम. धरुणी शिष्यूचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाची अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करुणे मजवरती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलते हसून मल्हारावाचे म्हणी आम्हा विषय भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणावे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या म्हणी चिंतावाला आपण आलो ज्या कार्याला तेने जाय सिद्धीसी. परिपावा यत्न करुणे ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहर प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले. वावैसी स्वामी कृपा परी त्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेगळं चित्त काय उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून नो ती स्वामी प्रसन्न. आता एक युक्त योजून नावे पळून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेनानंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेहनतून उतरले मागोते अक्कलकोटी आले. असे बहुत वेळा घडला उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंट टेकिले हात तात्यांनी. मग अपयशे ते घेऊन बडोद्यासे आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारावन उप्रती प्रयत्न आरंभित फुडती सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरा वेशत्व त्यांचे नाव नुप्र कार्याची धरून आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला. तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलिले. अरे बेडे आणून स्तवर टोकायचे चरणे ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलेले. क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागल. मग थोड्याच दिवशी आज्ञाले यशवंतासी स्तवर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेब विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या म्हणजे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. घटिती लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इथे श्री स्वामी चरित्र सारामृते नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसत षष्टोदय गोडा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टोदय समाप्त. शुभ भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7 श्री गणेशाय नम. जय जय जी निर्गुणा जय जय जी सनातना जय जय जी अध्यर्णा लोकपाल सर्वेशा. अक्कलकोटी मालोजीनु प्रति समर्थ चरणी ज्यांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्मा. वेदांतवडे त्याचे श्रवण करीती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रांचे वेदने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्राह्यचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशित त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नुप्रापोटी भौत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणले रात्रंदिन नुप्र मंदिरे. वेदांत चर्चा ब्राह्यचारी करीती तेने अंतरी नुप्रती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगुरु होत असे. एके दिवशी शोज स्थिती ब्राह्यचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी.
पायवेतीचे लक्षण ब्राह्यचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्राह्यपत तदाकार काय केल्याने हो निर्धार ऐसे ऐकून स्तवर यतिराज हसले मुखे काही न बोलती वारंवार असे करीती पाहून याची विचित्र वृत्ती बुवा म्हणते काय म्हणे हा तो वेडा संन्यासी बुळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग माझविले तेथून या निघाले ब्राह्यचारी आले स्तवर बाहेरी लोका बोलते हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमच्या आज्ञेने याचे वाढले डोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्राह्यचारी बोलून पातले आपल्या स्वस्तानी विकल्प पातला म्हणे स्वामीसी तुच्छ मानती नित्य नेम सारून ब्राह्यचारी करीती शन जवळी पारसे दोघे जण तेही निद्रस्त झाले निद्रा लागली बुवासे लोटले या काही नशे एक स्वप्न तयाचे चमत्कारिक पडल असे आपल्या अंगावरील रुचिक एक चढले असंख्य महाविषारी त्यातून एक कदंशापना करीत असे ऐसे पाहुणे ब्राह्यचारी खळबळून उठली लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द ऐकन बोलावे जवळी होते जे पारसी जागृत आले त्यासी त्यांनी धरून बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत त्यासी सांगती समस्त म्हणती आता काही अर्थ ऐसी स्वप्न काही कपडती असो दुसऱ्याच दिवशी बुवाले स्वामी पासी पुस्ता मागले प्रश्नांशी कथकथा स्वामी हसले मग काय बोलत येतीश्वर ब्राह्यपत तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून वृच्चिकासी काय म्हणून भल्यासी जरी वृताभय मानुतोसी मग ब्राह्यपद जाणसी कैसे ब्राह्यपत तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवा प्रतिपट लिखून धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाशुनी भरले नयनकंठ झाला सददित त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळून ब्राह्यपदा योग्य झाले इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोदय गुढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ पर्णमोत्सव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जय जी सुखधामा जय जय जी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जागीर तयाप्रती सुकुल सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म आघात त्या लागला ब्राह्य संबंध उपाय केला नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्या निद्रा न्यायची रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तेसीची ब्राह्मण संत परणे बहुसाल दिदिली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयस स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाये दुरी तरी तेथेचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तैसी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे हे जाणून हितो गोष्टी मानसी विचारणू शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावय समर्थ चरणी जाती अति त्वरणे इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत प्रेमळ भक्त अष्टमोदय गुढा श्री स्वामी चरणारविंदा प्रणमस्सु इथे श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टमोदय श्रीस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्योती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येथे अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षेत्रीय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येथे धावून यात्रेची गर्दी बारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्राह्यचारी फकीर संन्यासी येथे किती वर्णावे महिमाने जेथे अवतरले परब्रह्मा ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले असो अशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जेवते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी कथेच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदिले तेचे मने मी इतके करीन 2 शस्त्र रुपये द्या लखे ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 शस्त्र रुपयांची देणे सत्य वचन आहे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदिली चित्ती म्हणे मी प्रार्थने स्वामी प्रति कार्य आपले करीन
बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्राह्य संबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. याचा करिता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमी त्याला ती राजू तरीत, एका नूतन खाचे तनिजले छाटी टाकून, सेवे करी शंकरावासी म्हणती लीला करून ऐसी, चुकवेले तुमच्या मनासी निश्चय मानसी धरावा. शंकरावे त्या दिवशी खाना दिला फकीराचे आणि शेकनूर दर्ग्यासी, एक कपने चढविले. मग काही दिवस लोटत स्वामी राजे अज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्राह्य संबंध. झाले स्वामी राजे वैद्य, व्याधी पळे आपणची, प्रकृतीसी आराम पडायला. राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला, ब्राह्य संबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शनाले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देणे दासशस्त्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराजा अज्ञापिती, गावे बाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा, ऐसे एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी, कारभारी करीताती सर्वानुमते, तेथेचे मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकरावांची अजरामर राहिली. तिसरी स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिसोत भाविक भक्त नवमोदय गुडहा. श्री स्वामीराज पर्णमस्तु, शिव भगवतो श्रीस्तु, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नम. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलं नरजन्म, याची सार्थकोत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटाचे नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावेरी नामक ग्रामे, यजुवती गृहस्थाश्रमे, बाळप्पा नामे दुज कोणी, राहतो ते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रती, सावकारी सरफ करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उभगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरून आपणा पुढे येते, पाहून या स्वप्ने ऐशा गोष्टी उल्हासले. मानस तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा, सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्वत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरुगुडी ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरुगुडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदा व्रत, ईश्वर भक्त तैसाची, परितया नाही संतती, म्हणून उद्योग चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुणी, 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वरदते तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. नवमास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबरत नामाभिधान, ठेविले त्या लागून, शुक्ल पक्षी शिशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निगुठी शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबरत या अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजसी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान, ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरु राहता अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षिताने, सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने, तूप गेले सरुणे, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, त्यासी लागित अमृत हस्त, ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजण, तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शना ते पातले, अनन्याने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जण झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना, त्यांनी हे ऐकून मुरुगुड्याले धावून, म्हणती दीक्षिताशी सांगून, दाद आपुली लावावी. राव बाजूस वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणते जे सांगितलं दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षिता प्रती, त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्राह्य भरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांच्या वर्णिले अल्पवृत्त, मुरुगुडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून, तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जनतारणात इति रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिसोत भक्त प्रेमळ भक्त दशमोदय गुडहा. श्री स्वामीराज पर्णमस्तु, शुभ भवतु श्रीस्तो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशे नम. मागील अध्याय वर्णिले, बाळप्पा मुरुगुडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे.
तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती परी मुरुगुडचे विप्र बाळापासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तैसे विचार निघाले तेथून सवर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदिले नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली प्रातकाळी उठुनी संगमावर स्नान करुणी जप ध्यान आटपुनी मागोती येती गावात सेवेकऱ्या बरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते माध्याने स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासर म्हणी संध्या स्नान करावे करुणे संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसूत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्ध पोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नव्हेची अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवुजी बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेविले परी संकोच मानसी जाणे सोडले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावर झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसुनी तेथे शिळेवरी मग काव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना आपले प्रक्तान भोग भोगावी दारुण पावे सद्गुरु चरण ऐसे नेम ऐसे पुण्य नसेचे एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रस्था असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितने झाले पूर्ण आणखी ही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्पाले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करुणी स्थवर आले त्या स्थानी व्रस्त उचलिता खालुनी वृश्चिकैक निघाला त्यासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारण त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले चरण चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिले जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करीती तेथे सर्व सुखे नांदती आनंद भरला सर्वत्र त्या छेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध श्रोते सदा परिसुत एकादशोदय गोडहा श्रीस्तु शुभ भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12 श्री गणेशाय नमः करा जगद्गुरुद्वार हराव्या भुभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त तेथरूपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी गतादह्याच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्य नगर पावनी दृष्टी आनंद पोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करीती स्वामी सन्निध पात्रे अजानुभाऊ स्वास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येली येऊन या बाणावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद माये पोटी स्त्रोत ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी लुटून या काय केली लिहिले एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्याने प्रेम करून बाळप्पा वरचे प्रेमायश कृतीने दाविले त्या सवे एक जागीरदार ते होते बिराडेवरच स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीचे अर्पण करा नैवेद्याचे अवश्य म्हणून त्यासी बाळप्पा तेव्हा चालले या समय श्री समर्थ आस्तिमुप्र मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परत लस्तवर बिराडेवरी आले तेथे नैवेद्यापर्ण केले मग सारेले भोजन नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडेवरी जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळपा आधी करून सेवेकरी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माजारी सर्व अधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणे होते सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पांनी पाहुणे नाना युक्ती योजून मोडून
टाकिले भांडण एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोषी स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकळून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञाने बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगूनच बाळप्पासी शंकर पूजिनी वर्जावे. तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्र्यावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चयी. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी त्याहून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी. आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावई इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्य मुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शने नित्य बाळप्पा इथं करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभेंदाने टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली स्तवरी येथे रावणी चाकरी करी ऐसे लिहिलेसी. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसत द्वादशोदय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज पर्णमसो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिशिकर वाडे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले. द्वादशाध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थसी. स्वयंपाक अधिक करावयासी लज्जा वाटत असे त्याचे त्या समयसी काय बोलती येती समर्थ. निर्लजाशी सन्निध गुरु असे जाणे निरंतर ऐसे बोलत सद्गुरु. बाळप्पा म्हणे समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथे. तिने सेवेकऱ्या सदनित्य त्रास द्यावे व्यर्थसी. नाना प्रकार बोलू न करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता त्याचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्री समयसी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. ते पासून बाळप्पासी त्रास देत हरदिशी ग्राणी सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याच्या घरी येतो तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याची द्रव्यशा भोवत असे सांप्रत लागले. दिवाळीचं सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असताना आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळ. ऐसे ऐकता वरदाने जमादार पाठविला. गंगुलाला जमादार चोळप्पा जवळी स्तवर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगुलाला जमादार बाळप्पा जवळी येऊन स्तवर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावरी सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नुप्र मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती रागाला राणी प्रती. सुंदराबाईंनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभारी चोळप्पाची करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवल परी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त त्यावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणे जोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थ काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीते आणून न लागता एक क्षण शंभरावरी गंती झाली. जोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणे द्रव्याशी आनंद झाला तयसी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीता ती
कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागुनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. त्या ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथुनी. या करिता दुसरे दिनी समर्थ जवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन स्तवर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येतैशी ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरी ती कोणासी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावी दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणा प्रीती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव भरवे कारभारी. तैसी हुकुम झाला स्तवरी. बाईसी धुरी करावे परी राणीसी भिवूनी. तैसे न केले त्याने समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती स्तवर. फौजदारासी समर्थ काही एकानं बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीचे सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नुप्रराई. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्यश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चयाने भक्ती तैसी सद्गुरु चरणे आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थसी. उगीच करिता दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी कृपा होती कृपाळू. अक्कलकोट निवासे जय जय जी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पायी विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसत त्रयोदशोदय गुढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोदय श्री स्वामी चरणान पर्णमोसो शुभ भवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणागणा. जय जय जी आद्य शमना. जय जय जी परम पावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणे प्रातकर्म आटपुनी. मग बैसावे आसने भक्ती धरुणी स्वामी चरणी. पूजन करावे विद्योक एकाग्र करुणे मन. घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपार्थी अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय 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 आद्यर्ना परात्पराय कैवल्य सदना ब्रह्मानंद येतिवर्या. जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालया. भक्तजन तारायण अंतरूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाशी तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्राष्ट्रधी कपालाधी समग्र. तूच रूपे नटलासी करता आणि करविता. तूच आव्याने होता दाता आणि देवविता. तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर. तूच व्यापिले समग्र. तुझा लागी आधीमध्ये अग्र कोटे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचे तर्क चाचरे शास्त्रातही नावरी. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व ही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. शस्त्रमुखी निश्चिती शीनला ख्याती वर्णिता. दूर ठेवीला चरणी माता. रक्षावे मजसे समर्था. कृपा कटाक्षी दिनानाथा. दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना. अनाविजी आपल्या मना. कृपा समुद्र यामिना. आश्रय द्यायचे सदैव. पाप तापाने देणे सर्व जाऊन विरसण. हे लोके सोखे देऊन परलोक साधन करवावे. दुस्तरा भव सागर याचे पावय पहिलं तीर. तत्वामतरणी साचर प्राप्त मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पनानी वासना. भ्रांती भुली न बाधो तो तुझ्या कृपे. किती वणू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्क हृदय प्रगटपे. शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखही निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृताविषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्तांगी न यावे सत्यता. सत्य विजय सर्व दाप्त वर्गाचे पोषण. न्याय मार्ग विलंबन इतके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था.
असून या संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐसी प्रार्थना करिता आनंद होई समर्थ संतोषिनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाषाडी मंत्र प्रीतीने जपावा. अहोरात्र तेने सर्वता पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होई समर्थ. स्वामी चरित्र वाचेता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती. परी आस्था शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरुने लोकात. जयसिद्ध भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशोदय गोडा. श्रीस्तु शुभ भवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येथे आता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेचे सर्व कामना पूर्ण अंती दाविती सूर भुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांचे चित्ती सदा अरण्यात वसती. एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती. जन हसती तयाते तयावेळी मंगळवेढ्यात बसपा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राजे कंटकशया करून तेवेरी केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत तसे अष्टभावे दाटून माता ठेवी श्री चरणी मने कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे. स्वामींच्या चरणांचा स्पर्श होता. ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून स्थविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषाली येते. वरद हस्ते ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाची श्री चरणी मन जडले ते पासून राहू लागला निशिदिनी. स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून ऐसी वार्ता करी तसे आकांक्षा म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दुष्टतोर बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणे असक्त जनाप वादा न भीत नसे चाड कोणाचे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही म्हणे. 2 प्रहर होता रजनी. समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवरशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाची चित्ते न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देवान नसेची. तो समर्थ एक केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पाद स्पर्श सर्पा झाला. बसप्पा बाणावरी आला अपरिमित देखील. सर्प समूह चौकडे वृक्ष शाखावलोकित. तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून ऐसी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलिले. भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैवे तू जीव दिले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगव्रस्त टाकीत एका सर्पावरी गुंडाळून स्वरूपात तरीत स्तवर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त ते जे नष्ट झाले. तेथून या परतले स्तवर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगव्रस्त. बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नेवल देखून चकित झाला अंतकरणी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाशून नैने वाहती. त्याची बोलती यतीश्वर घरी जावे तो स्तवर सुखे करावा संसार. दारा पुत्रा पोसिजे असो तो बसप्पा भक्त. संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक परिसत पंचदशोदय गोडा. श्री स्वामी चरणान पर्णमसो. श्रीस्तु शुभ भवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणा तेतरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीते नोकरीने. कोकणा प्राती राजापूर तालुक्यात इटेगाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे त्यांचे. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्यांचे माता बंधू राहते. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी म्हणे नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्याने काढली एक युक्ती.
बोलावणी पंडिता प्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावेसी द्रव्य नाही आम्हापासी फिरत होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असेन तुम्ही व्हावे कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावे पंडिताला. मारवाडी आलानंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ त्यासी शिवराम मारुती ऐसी दिदिली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलाविले तिघाशी स्त्रीनं श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरु साक्षात. तेव्हा त्याच्या आनंदात पारावार नसेची. दुसरा मंत्र गजानाला त्यावेळी श्रीनी दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पती त्वेता गच्छिती सागर सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छिती संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन त्याते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. आईचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून येत्या अनाव्यस्तवर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता त्याचे आनंदे आले मुंबईचे. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिलेला नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदस्त स्तवरगती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कपनी झोळी समर्थ त्याशी दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केली स्तवर आत्मलिंग पादुका स्तवरी नेते हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊनी आता स्तवर लुटवी आपला संसार लोभ मोह अनु मात्र चित्ती तुवा न धरावा आज्ञा ऐकून ऐसे आनंद झाला मानसी. स्तवर आले मुंबईसी साधू वेश घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणसी बोलाविल संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटिविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांक्षा घेत उर बडवून विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐसी त्याची उत्तरे ऐकून स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे त्याचे. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समोर तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिला कामटीपुऱ्यात त्या समय मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावे मठामाजी राहिले. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक भक्त परिसोत षोडशोदय गोड हा श्रीस्तु शुभ भवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचरित्र सारामृत आद्य 17वा श्री गणेशाय नमः. मागील आद्य कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्यांचे चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनते स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहुणे दुःखित झाले अंतकरण ते लागे सावरून धरिले स्तवर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाचा बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शनाल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर त्यासी पिशाचा लागले थोर माझेने धूर नव्हेचे ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामटीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिले कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केले कोणे एके समयासी नगरकर नाना जोशीस झाले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी
स्वामी सुता प्रति आनंदिले नाना चित्ते प्रेमानंदे चरण वंदिते स्तवन करीती तयाचे स्वामी सुते तयसी लाविले स्वामी भक्तीचे धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी भवानी स्वामीची पत्रिका करुणी ती अर्पावे श्रीचरणे अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणे अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी असो आले समर्थासी पावया स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे चेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनाश कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावे याची स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकूनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्यावी नतोन सेवी उदकान ऐसे दिवस झाले 3 निरार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतुनी राणीने सेवेकासी म्हणे स्तवरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थने आणावे पाहून या समर्थाची उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसे मिठी चरणी घातले निज सुता ते पाहुणे आनंदिले समर्थ म्हणे कर फिरोला मुखावरणे हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचते एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूने समर्थ सांगती तयाकाने आम्ही जातो निजद आम्ही वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावी काही मी आजान लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगारा बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावाला अंतरीभूव खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख खरी दिवस रात्र चैन नशे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जनने राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थाते मगच समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते स्तवरी मज सैन्य दानावे परी सुत त्या सांगाते आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ए सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविले ते उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवान केले आजार वाडाला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती भोजनाते उठती धरणीवर अंग टाकीती कोणासंगेन बोलती हृदन करीती शनोशने इतक्या माझी स्तवर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईंनी स्तवर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांक्षा तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पायी बोलल्या काय समर्था ते सुत आपुला भक्त असोने अकाला